काल जो माझ्यावर हल्ला झाला, मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यासाठी गेलो। हे सगळे आमदार पंकज भोयरचे जे सहकारी आहे, सचिन खोशे, त्याच्यानंतर ज्योती पद्माकर जायदे, त्याच्यानंतर अजय ठाकूर, आशिष कुचेवार, हे सगळे तिथं लोक आले। मी माझ्या बूथवरून तिथं ग्रामपंचायतचे काही कर्मचारी बूथवर बसले होते लॅपटॉप घेऊन। तर माझ्या गावून येत असताना मी तिथं थांबलो, त्यांना विचारपूस करण्यासाठी जायचंच बा, तर डायरेक्ट मारायला धावला। आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहिले आहे। त्याची पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेलो, तर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देत असताना इतकं हरॅसमेंट केलं का 3 वाजताचा रिपोर्ट रात्री 1:15 वाजता माझा दाखल केला। सेटलमेंट करण्यासाठी खूप प्रयत्न केले, ठीक आहे। त्याच्यानंतर माझ्यावर दबाव आणण्यात आला। माझ्यावर 2 महिला आणल्या। 2 महिलांनी, एका महिलांनी ॲट्रॉसिटीची केस, एका महिलांनी ठीक आहे तुमच्यावर महिलांसोबत छेडखानी केली याचा आरोप दाखल करतो, तुम्ही तुमच्या पत्नीची केस मागं घ्या, अशा पद्धतीचे आरोप केले। माझ्या लहान मुलीला मारलं, माझ्या पत्नीला सुद्धा एक ठुसा इथं लागला, तिची कपडे ओढून धरले। म्हणजे या हदपर्यंत जाऊन सुद्धा माझ्या पत्नीचा रिपोर्ट घ्यायला तयार नव्हते ते। आम्ही दोघांनी रिपोर्ट केले होते। महिला, जर तुम्ही तुमच्या पत्नीचा वापस घेत असाल तरच आम्ही आमच्या महिलाचा वापस घेतो, अशा पद्धतीचा दबाव आणला। आणि शेवटी त्याच्यातले बरेचसे नावं गहाळ करायला लावले मला। त्याच्यानंतर मला आमदार पंकज भोयरचं नाव होतं त्याच्यात, तेही गहाळ करायला लावलं, ठीक आहे। आणि माझ्या पत्नीला ओढताण केली हे नका टाकू म्हणे त्याच्यात। शेवटी मी माझ्या याच्यावर स्टँड राहिलो, तेव्हा कुठं माझ्या अर्जात ते त्यांनी नमूद करून घेतलं आणि मला 1:15 वाजता त्यांनी सोडलं रिपोर्ट दाखल करून। म्हणजे एका पोलीस स्टेशनने रिपोर्ट दाखल करायसाठी 7-7.5 तासाचा वेळ घालवते, म्हणजे ह्याच्यावर प्रशासनावर किती मोठा दबाव असत। SP साहेबांची माझ्यासोबत वागणूक बरोबर नव्हती, उद्धटासारखी माझ्यासोबत वागणूक दिली। माझ्या पत्नीसोबत उंच भाषेत बोलले ते, ठीक आहे। माझी पत्नी लेक्चरर आहे आणि मी महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता आहे। माझे भाषण ऐकायला 5-5 हजार लोक येतात। ही वागणूक प्रशासनाची बरी नाही, ठीक आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की मला न्याय पाहिजे। जर मलाच आरोपी करत असाल तुम्ही, ठीक आहे, आरोपी भलतेच असून आणि त्यांना VIP ट्रीटमेंट देत असाल ना, मी न्याय कुठं मागायचा? आणि जर BJP सत्ता आली तर हे असे सामान्य, म्हणजे माझ्यासारख्या लोकांचा जर तुम्ही रिपोर्ट घेत नाही तर सामान्य लोकांची का, हा माझा प्रश्न आहे। आणि याचं उत्तर, ठीक आहे, हिचं जे BJPचे लोक आहे, आमदार पंकज भोयर यांनी द्यावं। आणि याले पूर्ण वरदहस्त पंकज भोयर आमदार यांचा होता।